प्रश्न केलास तू भरल्या सभेला अरे प्रश्नाच्या उत्तरात देतो या गावाला. अरे प्रश्न केला तू कशाला विचारून येईल रे तू तुझ्या गुरुला आणि मगच गाणे गायते या सभेला. आणि गणपतीचा जन्म केव्हा झाला गणपतीचा जन्म केव्हा झाला तिथवार नक्षत्र सांगून देतो तुला. आणि विचारून येईल तो तुझ्या गुरुला. कसं आहे एका माणसाला सवय होती समोरून माणूस आला ते सतत त्याचा असं रडकतो स्वतःच रडकत. त्याला विचारलं क्यों रोये क्यों रोये तो सुरतच वैशी म्हणला. सुरतच वैशी क्यों रोये त्यांना बोलू द्या आपण बोलायचं नाही जाऊ द्या. तसं एखाद्या माणसाला सरळ जे असलं तर उरपाटीच मान हलवायची सवय असते. उरपाटीच मान सवय त्याला विचार. अरे तिथं नक्षत्र सांगून देतो तुला. आणि माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. आणि महादेव पार्वतीचे लग्न लागले ज्या वेळेला महादेव पार्वतीचे लग्न लागले ज्या वेळेला निराकार तो गण पूजला. गणाची खुण सांगून देतो तुला. अरे गजासुर दैत्य तो परमात्रा आणि शिवतयाशी मारावया गेला. आणि सख्या मिळून या पार्वतीला सुगंध तेल लावी त्या अंगाला अवांगी पासून या मळी काढीला. महाराज प्रश्न टाकता येतो प्रत्येकाला. टाकण्यामध्ये महत्व नाही प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये महत्व आहे. आणि सख्या मिळून पार्वतीला आणि सुगंध तेल लावी त्या अंगाला अंगी पासून या मळी काढीला. दयाचा तो पुत्रा निर्मिला अमृत पाजून जिवंत केला. द्वारी रक्षक म्हणून ठेविला. दैत्य मारून
पर्वताला दैत्य शिर तो घेऊन आला. प्रश्नाचा खेळ मांडिला होते की सुरुवात प्रश्नाचा खेळ मांडिला करूया सुरुवात आणि उद्या सकाळी तुमचा आम्ही करतो आणि उद्या सकाळी तुमचा करूया उद्या सकाळी आणि रक्षकीय आडविले तयाला पोपतवाला महादेवाला आणि शिरतयाचे उडविता झाला. वार्ता कळली रे माता पार्वतीला आणि गजाचे सूर लावी त्या धडाला अमृत पाजोनी जिवंत केला. प्रश्नाचे उत्तर फेडतो या सभेला. आणि विचारून येईल तू तुझ्या गुरुला आणि शास्त्र पुराण हार माई बाप माई बाप ज्वार पाटील पांडे ज्वार देशमुख देसाई ज्वार गाजी सरदार कोंडून राखली की जी माय बाप आणि उघडा रे तुमच्या नेत्राचे भ्रम कवाले. अरे ऐका व धर्मराजाचे म्हातारपणाला ज्ञान गेलं सगळं ऐका व धर्मराजाचे निर्वाण दिवाळे. अरे इमारतीचे लाकडे अरे खलील परत धर्मराज खरा त्याने तर कुलिशा मारून केला चुरा. अरे कधी मध्ये माझ्या धन्याच्या नगरात हे ऐका बाई सावकारीन मुठी तिने तर भल्याशी वाढली तुम्ही आणि ते तुमच्या काय कराल की जी अरे काही जाऊया अशी म्हणील लेकरा त्याशी वाढी ती तुमच्याकरा मला पाहून तुम्ही लपता एक सरा अंतकाळीचा पाहून येणार तुम्हीच की जी माय बाप. आजकाल असंच चाललंय जाऊयाशी वाढी तुपलंय आणि मला म्हणतात आमच्या दाराच्या समोर जर एखादा जर पताकीवाला आला अरे विठ्ठल
येतोय. कान पडीत दिल्यास कसं वाटत? एखादी बाई जर माता माऊली परडी घेऊन आली, अंबाबाईचा ती सांगते आजचा दिवस आणि जावई अशी वाढीतात तुपलई आणि मला म्हणता उरले नाही आणि घर बुडाले तुमचे याच पायी आणि प्रत्यक्ष ग्वाही मीच की माय बाप आणि सकाळी कोणी जाऊ नका, मागील बाकी ठेवू नका, नाहक वैशाली एखादा धक्का की जी माय बाप विद्यार्थी खिडकी वाटली अरे यम तू ते धरुणीला 184 माराठी मारला की जी माय बाप एका जनार्दनी बाहेर बोले हे सत्य सत्य छटा लोक अरे एका जनार्दनी महार बोले तुम्ही नका जाऊ रे घरे मारील अंग तुमचे होईल नको काढू आताच तू स्वर सकाळी माग लागते इतके पोर नको गावठाण दोन बोसार तर एक वसेच ना आरे वसेच ना ते आले 3 कुंभार दोन घडवेच ना दोन कच्ची तर एक दोन थोटे तर एक घडेच ना त्याने घडली 3 मडकी दोन कच्ची तर एक भाजेच ना दमन जरा धीरा दोन कच्ची तर एक भाजेच ना हे त्याने 3 मूग त्यात घातले 3 मूग दोन कच्ची तर एक शिजेच ना अरे शिजेच ना ते त्याले 3 पाहुणे एक फुट बाहेर गेला बघा नाचला नाचिवणी आता येत नाही बाहेर तक काही नाचणं नव्हते कुठं गेला की पत्याचा ते त्याले 3 पाहुणे दोन रुसले तरी एक जेवेच ना अरे जेवेच ना त्यांना दिल्या 3 म्हशी त्यांना दिल्या 3 म्हशी दोन वांगार तरी एक दूध देईच ना त्यांना झाले रे 3 टोनगी अरे भाऊ आम्हाला लय बोलता येत नाही तुमच्यावानी वाढेल लय वेळ बोलायच नाही त्यांना झाले रे 3 टोनगी भुकालाय का भुकत नाही वर्षाला बावडाय त्यांना झाले रे 3 टोनगी दोन मेले तर एक वाचेच ना त्याचे आले 3 रुपये दोन खोटे तरी एक चालेच ना ते आले 3 पारखी
ते आले 3 पारखे. हे आज नवीनच आणलंय बरं का यंदा. आणि हे चुलत आहे म्हणून आतापर्यंत 10 वर्ष बघितलं नाही मी सगळं. यंदा बळच चुलता लागू करायला. ते आले 3 पारखे. 2 आणले तर एकाला दिसेच ना. सकाळी दिसतंय 6 वाजता इथे हाताच नाही. 2 आणले तर एकाला दिसेच ना. दिसेच ना दिसेच ना दिसेच ना. ज्ञानदेव त्याला मारले 3 बुक्या. त्याला मारल्या 3 बुक्या. 2 हुकल्या तर एक लागेच ना लागेच ना. ज्ञानदेव म्हणे याचा अर्थ सद्गुरु वाचून कळेच ना. हरिभाऊ म्हणले पहिल्या वर्षी नांदी येती जाती झाली. पहिल्या वर्षी घेतलं सपादून आम्ही. पण या वर्षी मार दिल्याशी जाऊ देणार ना माईच्या. तुम्ही किती बी नाचा किती उडी हाना मार दिल्याशी जाऊ देणार. कबीर बोला कहा के हरी से कोई नहीं पड़ा दीवाने. 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 क्यों